सांगोला नगर परिषदेसाठी 2 डिसेंबरला अत्यंत चुरशीची खरं तर लढत झाली होती आणि त्याचं जे मतदान प्रक्रिया ही 2 डिसेंबर रोजी पूर्ण झाली होती. त्यानंतर जर आपण बघितलं जवळपास 18 दिवस म्हणजे 21 तारखेला इथे आता मतमोजणी होणार आहे. 18 दिवस या मतपेट्या खरं तर ह्या स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आलेल्या. आपण जर बघितलं तर राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मृती भवन येथे खरं तर सांगोला येथील या सर्व मतपेट्या ठेवण्यात आल्या. आपण जर बघितलं 3 लेअर मध्ये खरं त्याचा बंदोबस्त तैनात केला आपल्याला पाहायला मिळत आहे. जिथं स्ट्रॉंग रूम तैनात केले त्या स्ट्रॉंग रूम पशी खरं तर SRPची एक तुकडी केलेली. त्यानंतर मधल्या लेअर मध्ये जर आपण बघितलं तर स्थानिक प्रशासनाचा बंदोबस्त आहे. त्यानंतर जे मेन गेट आहे मेन गेटवरती सांगोला पोलिसांचं खरं तर पथक तैनात केलं आपल्याला पाहायला मिळते. याच्यासाठी जवळपास 14 CCTV कॅमेरे देखील लावलेले आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर दिवस रात्र खरं तिथं लाइटिंगची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे. एकंदरीत जर आपण बघितलं तर पूर्णपणे खरं तर या स्ट्रॉंग रूमची व्यवस्था चोख अशी व्यवस्था आपल्याला इथं पाहायला मिळत असलेली इथं दिसत आहे. एकंदरीत ही जी सांगोल्याची लढत होती शहाजी बापू पाटील असतील किंवा माजी आमदार आजी आमदार त्याचबरोबर पालकमंत्री यांनी खरं तर प्रतिष्ठेची खरं तर लढाई केली होती. त्यामुळे एकंदरीत ही अत्यंत चुरशीची निवडणूक खरं तर सांगोल्यामध्ये झाली होती. आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर ही निवडणूक प्रक्रिया झाल्यानंतर जी मतदान मोजणी प्रक्रिया होती लांबणीवर गेल्यामुळे तर स्ट्रॉंग रूम वरती खरं तर स्थानिक प्रशासनाला देखील मोठा भार आता सहन करावा लागत आहे. सांगोल्याहून कॅमेरामन जगदीश रवी लवेकर TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.